तर पंकज माळी आपण यायचंय गोल्ड चेन इथे दिली जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय. 3 विकेट 20 धावा पंकज माळी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि पहिल्यांदा जीसीए प्रेसिडेंट विनोद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ही गोल्ड चेन दिली जाते. हे पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं आपल्याला पाहायला मिळालंय गोल्ड चेन खेळाडूला दिली गेली आहे. तर जाऊया आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण समारंभ. या निश्चितच सर्वप्रथम या स्पर्धेसाठी निश्चितच जे आम्हाला 3 पंच लाभले त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथं केला जाणार आहे. मी विनंती करेन ना पंच गोरखनाथ पाटील सर आपण यायचंय. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी तब्बल 3 दिवस अतिशय चांगली पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मी विनंती करेन ना
त्यानंतर पुढील स्वागत आणि सन्मान केला जाईल। ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर विनंती करेन संदीप पाटील आपल्या शुभ हस्ते डीजे प्रफुल यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। शेलके याचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। निश्चितच आहे की युवा समालोचक आहे, चांगला रंग भरण्याचं काम केलं या स्पर्धेमध्ये। साहिल शेलके याला इथे सन्मानित केलं। तर पुढील स्वागत आणि सन्मान केला जाईल एक युवा अँड डॅशिंग कॉमेंटेटर, सरवली गावचा एक बुलंद आवाज आहे, स्वीट व्हॉइस आहे, विशाल पाटील याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी विनायक पाटील आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विशाल पाटील समालोचक यांचा स्वागत आणि सन्मान इथे करायचा आहे। विनायक पाटील आपण आपल्या शुभ हस्ते कॉमेंटेटर विशाल यांचा स्वागत आणि सन्मान इथे करायचा आहे। त्यानंतर पुढील स्वागत आणि सन्मान केला जाईल रोहन घरत, बॉल बॉयची भूमिका त्याने निश्चितच चांगली या ठिकाणी बजावली। रोहन घरत ज्याने बॉल बॉयची भूमिका बजावली, निश्चितच बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच आतमध्ये कसे येतील या गोष्टीकडे लक्ष दिलं असं रोहन घरत याचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे। मी विनंती करेन राजेश भोईर आपल्या शुभ हस्ते रोहन घरत याचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। रोहन साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। बॉल सीमेच्या बाहेर गेल्यानंतर लगेच रोहन व्यवस्था करायचा, चेंडू कसा आतमध्ये येईल बॉल बॉयची भूमिका त्याने बजावली असा रोहन त्याला इथे सन्मानित केला जातोय राजेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया। अर्थातच गेल्या 3 दिवसांमध्ये ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं, अर्थातच व्हॉइस ऑफ जुनंदुर्गी समीरजी ठाकरे सरांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। सो मी विनंती करेन भारतजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान समीरजी ठाकरे सरांचा शुभ सन्मान इथे करायचं। भरपूर चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील गेल्या 3 दिवसांमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं। नक्कीच मी आमचे भारतजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान समीरजी ठाकरे सरांचा देखील शुभ सन्मान करायचा। बघा सातत्याने 3 दिवस त्यांचा गोड आवाज देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला, तर त्यांचे देखील इथनं नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करतो। त्यानंतर नक्कीच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत। सो नक्कीच चुकून कोणाचा नक्कीच शुभ सन्मान राहिला असेल नक्कीच मी आमच्या आयोजनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। सो आपण इथनं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करूया।
चला दोन्ही टीम्सला विनंती असेल, टीम ब्राह्मणदेव भाटाले क्रिकेट संघ आणि टीम गुड बाय केवनी दिवे संघ दोन्ही टीम्सने स्टेज समोर यायचं. आपण इथं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करतो. दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण स्टेज समोर या. चला विनंती असेल फास्ट. अक्षय मडवी ऑल टीम, पंकज माली ऑल टीम, दोन्ही टीम्सच्या स्टेज समोर यायचं. चला थोडं फास्ट विनंती असेल गुड बॉय केवनी दिवे आपण जरा फास्ट या. विनंती असेल आपण इथं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करतो. भरपूर चांगल्या रीतीने आपण ही स्पर्धा कंप्लीट केली आहे. सो प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला देखील इथं सुरुवात करतो. सो चला प्लीज फास्ट दोन्ही टीम्सने या लवकर, कारण बघा इथनं बिझी शेड्यूलमधनं नक्कीच विनोददादा पाटील साहेबांची महत्त्वाची उपस्थिती लाभली आहे. सो थोडं फास्ट आपल्याला करायचं आहे. सो थोडा विनंती असेल टीम केवनी दिवे लवकर या. या अंतिम सोहळ्यामध्ये भरपूर साऱ्या मान्यवरांची महत्त्वाची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. सो त्यांचे शुभ हस्ते आपण इथं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील कंप्लीट करणार आहोत. सो चला विनंती असेल थोडं लवकर या. सो आपण इथं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण देणार आहोत द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये बघा तुम्हाला भरपूर सारे चांगले गोलंदाजी करताना दिसले. जयतुरे दिसला, सुरेश भोईर दिसला, त्यानंतर तुम्हाला कुणाल मात्रे देखील दिसला. तरी सुद्धा या सर्व अनुभवी गोलंदाजांसमोर देखील ज्याने बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तब्बल विकेट्स घेतले 6 संघ आहे गुड बॉय केवनी दिवे आणि खेळाडूचं नाव आहे या स्पर्धेतील एकमेव विकेट हॅट्रिक ज्यांनी कंप्लीट केली. सो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मेघनाथ. सो या मेघनाथ बघा या स्पर्धेमध्ये भरपूर सारे अनुभवी गोलंदाज देखील खेळत होते. तर आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बघा या स्पर्धेमध्ये अक्षरशः ज्या खेळाडूने आग लावली, तब्बल बघा कालच्या दिवसामध्ये ज्याने मैदान गाजवला, 109 रन्स त्याच्या बॅटमधनं आले. या स्पर्धेचा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर देखील त्यानेच बनवला, तब्बल 74 बनवल्या होत्या. म्हणजे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गोज टू टीम आहे पुरुषोत्तम हॅवी दिवे आणि खेळाडूचं नाव अजय भोईर. सो अजय भोईर या आपण लवकर या. टीम पुरुषोत्तम आहे. फक्त क्वालिफाईड मॅच पर्यंतच केलेले आहेत. सेमीफायनल फायनल यामध्ये काउंट नाहीये. सेमीफायनल आणि फायनलचे पॉइंट नाहीये त्याची लक्षात घ्या. त्यानंतर आपण देणार आहोत थर्ड प्राइज. ज्या टीमने भरपूर चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखवला, बट सेमीफायनल मॅच मध्ये टीम भाटाले समोर ती पराभूत झाली. सो हरकत नाहीये. सो थर्ड प्राइज गोज टू टीम गावदेवी अंजूर. सो टीम गावदेवी अंजूर खेळाडू प्रतिनिधी कोणी असेल या मी विनंती करतो मान्य श्री विके दादा पाटील त्यांच्या समेत. मध्ये बघा आजचा दिवस त्यांनी देखील गाजवला.
बट कुठे ना कुठे फायनल मॅचमध्ये ज्या प्रकारे कामगिरी करायची होती ती करता आली नाही. हरकत नाही आहे, या स्पर्धेची रनर्स अप ठरली आहे टीम गुड बॉय केवनी दिवे. सो आपण मी विनंती करेन मान्यश्री भारतदादा पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच कोपर आणि त्यांच्या समेत देवेश दादा पाटील साहेब नक्कीच आपण इथनं मित्रांनो या टीमसाठी देखील ताल्या व्हायला पाहिजे. भरपूर चांगलं क्रिकेट ही टीम देखील इथनं केली. सो त्यानंतर आपण देऊया प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक खेळाडूचा एक ड्रीम असतो की मी त्या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असलो पाहिजे. सो या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील भरपूर सारे दावेदार होते. बट जर आपण विचार केला ना तर आपण नाव नक्की आवर्जून घेऊ. संघाचं नाव आहे टीम गुड बॉय केवनी दिवे नसून टीम गावदेवी अंजूर आणि खेळाडूचं नाव आहे तब्बल रन्स बनवल्या 57, काढले विकेट 5, कुणाल मात्रे इज अ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सो मी मान्यश्री चेतन देखील विनंती करेन की आपण देखील जॉईंट व्हायचं. सर्व मान्यवरांचे शुभ असते. क्रमांक 1 ची ट्रॉफी आपण देतोय टीम ब्राह्मणदेव वाडले क्रिकेट संघाला. इथे स्पर्धा देखील कंप्लीट झाली आहे.